आज आपण जो श्री तुळजाभवानी देवीचा छबिना जो आहे, हा छबिना जो आहे तो आज गरुड वाहनावरती निघत आहे। पूर्वी हाच छबिना जिवंत हत्तीवरून मंदिरामध्ये काढला जायचा। आणि हा जो जिवंत हत्ती आहे तो अक्कलकोटच्या महाराजांनी या तुळजाभवानी देवीला असा गर्दीमध्ये चालणारा प्रशिक्षित असा सुंदर हत्ती दिलेला होता। परंतु तो हत्ती मदमस्त जाऊन मेल्यामुळं या ठिकाणी दुसरा प्रशिक्षित हत्ती न मिळाल्यामुळं ती प्रथा बंद झाली। आणि आता जो छबिना आहे तो कशावरती काढायचा हा विचार चालू असताना कोल्हापूरच्या महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोल्हापूरच्या वंशजांनी त्यांनी थोडस विचार करून की बाबा जिवंत हत्ती नसेल तरी नंदी, मोर, सिंह, गरुड जे प्रतिकात्मक जे पशु पक्ष्यांचे जे पुतळे बनवून त्याच्यावरती चांदीची अंबारी ठेवून हा छबिना मिरवण्याची प्रथा चालू झाली। पाहता तुझ ऐसी नाही छबिना म्हणजे नेमकं काय? चारी श्रमले परंतु न बोलवे काही। तर छबिना याचा अर्थ असा आहे, छबिना छबी म्हणजे देवीची प्रतिकात्मक असलेली मूर्ती आणि आईना म्हणजे आरसा। जो चांदीची जी अंबारी असते त्याच्यामध्ये देवीची मूर्ती म्हणजे छबी आणि त्याच्या मागच्या बाजूला आईना म्हणजे आरसा। छबिना म्हणजे या छबिना या शब्दामध्येच देवीजीच्या छबिना या शब्दाचा अर्थ दडलेला आहे। आणि अशा प्रकारे हा छबिना तुळजाभवानी देवीच्या जो मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे या प्रदक्षिणा मार्गावरती एक प्रदक्षिणा घातली जाते व त्याचप्रमाणे ज्या 4 दिशा आहेत पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4ही दिशेला हा छबिना थांबला जातो। अशा प्रकारे एक प्रदक्षिणा